महिलांसाठी आपण आज जी बातमी घेऊन आलो ती म्हणजे सर्वात मोठी. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का. 1500 रुपये अचानक बंद, सरकारने केले स्पष्ट. तर ही काय संपूर्ण माहिती आहे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट आज आपण घेऊन आलेलो आहोत. तर आपण बघितलं की आपला मेन जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे रक्षाबंधनाआधीच लाडक्या बहिणींना सरकारने फटका दिलेला आहे. त्यामध्ये 1500 रुपयाचा लाभ हा अचानक बंद झालेला आहे. सरकारकडून काय स्पष्टीकरण देण्यात आलं हे आता आपण समजून घेऊया. महाराष्ट्र महिलांचा आर्थिक आधार मिळावा म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली गेलेली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या जर आपण बघितलं आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेचा लाभ हा घेतलेला आहे. पुढे KYC प्रक्रिया झाल्यानंतर काही अपात्र महिला या योजनेतून लाभ घेत आहेत असं समोर आलं. त्यामध्ये सरकारने KYC केल्याने त्यांच्या असे निदर्शनास आले की काही अपात्र महिलासुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ हा घेत आहेत. यामध्ये जर बघितलं आपण तर त्यामुळे त्यांचा 1500 रुपयाचा हप्ता हा वगळण्यात आलेला आहे, म्हणजे कमी करण्यात आलेला आहे. त्यामुळे जर आपण बघितलं पण या महिलांमध्ये काही पात्र महिलांचा लाभसुद्धा वगळण्याची माहिती इंडिया टुडेच्या वृत्तपत्राच्या आधारे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. रक्षाबंधन सण जवळ येत आहे. महाराष्ट्र सरकारने ही योजना जी केलेली होती सुरू, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत परत एकदा वाद निर्माण झालेला आहे. त्यामध्ये राज्यातील महिलांना गेल्या काही महिन्यापासून लाडकी बहिणीचा हप्ता हा मिळालेला नाही. पूर्वी जर आपण बघितलं तर सरसकट सर्व महिलांना हप्ता देण्यात आलेला होता, परंतु गेल्या काही दिवसापासून जर आपण बघितलं तर बऱ्याचशा महिलांना हाचा लाभ हा मिळालेला नाही. त्यामुळे महिला हा नाराज झालेल्या आहे. आपण जर बघितलं प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार राज्यातल्या 92 लाख लाभार्थी पडताळणी करून योजनेतून वगळण्यात आलेला आहे. महालेखापाल CAGच्या अहवालात योजनेत 3500 कोटी आर्थिक अनियमितता असल्याचे सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे. अकोला येथील जर आपण बघितलं तर मारुती नगर परिसरातील 2 महिलांच्या अनुभवामुळे हा मुद्दा जास्त चर्चेत आलेला आहे. संगीता गेडाम या महिलेने आजही दर महिन्याला 1500 रुपयाचा हप्ता येतो. तर ह्या पैशातून त्यांच्या घरातला किराणा आणि दैनंदिन खर्च त्या भागवतात. ज्या 1500 रुपये येतात त्या अकोला जिल्ह्यातील महिला त्यांनी त्यांचा अनुभव सांगितलेला आहे. म्हणजे ते किराणा माल आणि जर आपण दैनंदिन जो खर्च असतो तो त्यातून भागवतात. पण निवडणुकीच्या वेळी जाहीर करण्यात आलेल्या 2100 रुपयाच्या मदतीची घोषणा अजूनसुद्धा पूर्ण झालेली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच दुसरी जर आपण बघितलं तर पूनम कोसतवार यांना हप्ता गेल्या 3 महिन्यापासून बंद झालेला आहे. त्यामुळे त्यांनी KYC सर्व आवश्यक प्रोसेससुद्धा पूर्ण केलेली आहे. तरी बँक आणि संबंधित कार्यालयाकडून स्पष्ट उत्तर मिळत नाही. त्यांनी अशी तक्रार केलेली आहे की या पैशातून गॅस सिलेंडर असो, मुलांचे शिक्षण असो किंवा घर खर्च भागत असल्याची सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे. महिला व बालविकास मंत्री जर आपण बघितलं तर आदिती तटकरे या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना काय म्हटले आता आपण ते समजून घेऊया. त्यांनी सांगितलेले की पात्र महिलांचे पैसे बंद केले जाणार नाही. सध्या सुरू असलेल्या पडताळणी फक्त अपात्र महिलांचीच होणार आहे. त्यामुळे जर आपण बघितलं लाभार्थी शोधण्यात आली की कोणत्या महिला अपात्र आहे. पात्र महिलांना योजनेचा लाभ रोजच्या रोज मिळत राहील असंही त्यांनी स्पष्ट असे सांगितलेलं आहे. म्हणजे कोणतीही पात्र महिला यातून सुटणार नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे. त्यांनी पुढे असे सांगितलेले आहे की आता राज्यभरातील जर आपण बघितलं तर लाखो लाभार्थी महिलांचं लक्ष आता या योजनेतील कोण अपात्र होणार याकडे लागून राहिलेलं आहे. आणि महिलांना जो वाट बघत आहेत की येणारा आपला जुलैचा हप्ता केव्हा जमा होईल. तर महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता लवकरात लवकर, आता शेवटचा हप्ता चालू आहे, यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकरी बांधवांनो आणि महिलांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी होती. माहिती कशी वाटली? माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.